चला तर आपण आता भाजीची तयारी करू. काही नाही तुम्हाला मधून मार. प्रथम आपण आता टमाटे कटिंग करून घेणार आहे. आपण कांदे कट करून घेऊ भाजीसाठी. भाजीसाठी आपण आता मिरच्या कापून घेणार आहेत. हे बघा अशा पद्धतीने मिरच्या कापतोय आपण. सर्व लोक बारीक कापता, आपण नवीन पद्धतीने कापलेले आहे. मसाला वाटायचा आहे. मस्त वराठा पाटा धुवून घेऊ. त्याच्यामध्ये मी गावठी लसूण घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक आहे, 4-5 हिरवी मिरची, त्यांना आपण वाटून घेणार आहोत. त्यात आपण गावठी कोथिंबीर घेतलेली, ती पण मिक्स करून घेऊ. वाटण मस्त तयार झालेलं आहे. जाड बारीक, पूर्ण बारीक पण नाही केलेले, पण काढून घेऊया का प्लेटमध्ये. रव मासा आहे, तो जवळजवळ 3 किलोच्या आसपास आहे. मस्त स्वच्छ धुवून घेऊ. एक मुंडी आपण घेतलेली, त्यात पूर्ण मोठी मुंडी आहे. त्याची टेस्ट पण खूप छान लागते, भाजीला चव येते. त्याने आपल्याला घरगुती काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आपण आता हे. चला तर आपण आता भाजीची तयारी करू. चला तर मित्रांनो, भाजी बनवण्यासाठी कढई घेतलेली इथं मी. आपण याच्यात कढईत तेल घालून घेऊ. सोयाबीन तेलचा वापर करतोय मी इथं. आपण आहे ना आता याला थोडंसं मॅग्नेट करून घेऊ. थोडासा तो फिशचा जो स्मेल असतो ना, तो नको यायला. त्यासाठी त्याला आपण हळद, मीठ आणि लिंबू या 3 वस्तूंनी त्याला मॅग्नेट करू. गावठी कढीपत्ता, कांदा, हे आपण केलेलं वाटण, टमाटे, हे ओल्या मसाल्याचं वाटण केलेलं आहे मी. याच्यामध्ये मसाले टाकलेले आहे, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, धना पावडर मिक्स करून बघू शकता की मसाला मस्त परतून झालेला आहे आता आपला एकदम सुंदर. आता घरगुती काळ्या मसाल्याचं वाटण आहे. याच्यामध्ये कांदा, खोबरं हे सगळं चुलीवर भाजून घेतलेलं आहे. अद्रक लसूण पेस्ट, खडे मसाले सर्व चुलीवर भाजून घेतल्यानंतर बारीक केलेलं आहे. आपला एकदम मस्त एकदम शिजून फ्राय झाले, एकदम सुगंध वास सुद्धा येतो याचा. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया भाजीसाठी.
आपण हे सर्वप्रथम आता याला उकळी आणणार आहे. एक उकळी आल्यानंतर पीस टाकणार याच्यात. सुरुवातीला जर पीस टाकले असेल तर पीस पूर्ण गाळ झाला असता. आपल्याला अख्खे पीस पाहिजे भाजीसाठी, त्यामुळे पहिले आपण भाजी थोडी काढून घेऊया. एक उकळी आली का आपण त्याच्यामध्ये पीस टाकून घेऊ. की छान अशी उकळी पण आलेली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त तर्री पण आली भाजीला. आपण आता त्याच्यामध्ये पीस टाकून घेऊ. एकदम सुंदर अशी भाजी होणार आहे ही. आता याला एक 15 मिनटं उकळी व्यवस्थित ठेवून देऊ झाकण लावून. गावठी कोथिंबीर 10 ते 15 मिनटं झालेले आपल्याला. छान अशी उकळी पण आली भाजीला. भाजी रेडी. पीस बघू शकता तुम्ही, अख्खे पीस आहे पूर्ण, काहीच तुटलेले नाही आहे. एकदम सुंदर अशी भाजी झाली आहे. तर्री मस्त. ही भाजी आपण आता मस्त बाजरीच्या भाकरी सोबत आणि इंद्रायणी राईस सोबत खाणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही पण या.